दुसरं काय नाही मला. वर्षाला येते तर वर्षाला मला उडूच उत्तर मिळते ती. तसं तिथं घरी मरायच्या ऐवजी इथं ऑफिस मध्ये मरते म्हणलं. आम्ही आणाला मतात झालेला. मग काय करायचं माझ्या मुलावानी. चलत चलत अटॅक आलेला आहे मालकाला माझ्या. नमस्कार, मी विशाल जगदाळे. आता आहे धाराशिव आकाशवाणी केंद्राच्या समोर आणि धाराशिव आकाशवाणी केंद्राच्या समोर आमरण उपोषणाला बसलेले आहेत. आणि हे नेमकं का आमरण उपोषणाला बसलेले आहेत हे आपण जाणून घेऊयात. काकू, काय सांगाल, तुम्ही आमरण उपोषण करताय, काय कारण आहे? माझ्या मुलाला घेतलं नाही घ्यायचं ड्युटीला म्हणून मी बसले माझ्या मालकाच्या जागेवर. म्हणजे काय झालं होतं? अटॅक आला होता ड्युटीवर असताना. आकाशवाणीनं उडवा उडवीचं उत्तर दिले ती मला. 11 वर्ष लागले तरी माझ्या नवऱ्याला आणि मालकाच्या जागेवर माझ्या मुलाला घेतलं नाही. आणि मग मी हे निर्णय घेतला. आधी गेल्या बारीने केलं होतं, उपोषणाचा अर्ज दिलता, महाग घ्या म्हणले. मी महाग घेतला. पण तुमच्या मुलाला लावता महाग घ्या. मग काय झालं म्हणलं तर अनेक आलंच नाही म्हणली. मग अनेक आलं नाही. मग पुण्याच्याला अनेक आले. अनेक काय आलं का म्हणलं, आता वर्ष झाले आले का नाही, आता हे महिना संपतोय म्हणलं. तर ती म्हणली नाही आलं. तर नाही आलं तर आता म्हणलं हे आता उपाय आहे म्हणलं, आपल्याला उपोषणाला बसायचा. 11 वर्षापासून तुमचा संघर्ष चालू आहे? 11 वर्षापासून आहे. 11 वर्ष झालं उडवीचं उत्तर मला येते. जावा तुमचं, इथं काय नाही, इथं काय नाही. आणि इथं माझ्या नवऱ्याने नोकरी केली. माझा मुलगा इकडं मुंबईला जा, कुठं जा, इकडं जा तिकडं जा म्हणते ती. आता लावता करता. आणि तरी पण आम्हाला कायच म्हणजे त्यांचं म्हणजे कायच आलेलं नाही आणि उत्तरच नाही आलं. 11 वर्ष. आता अधिकारी काय बोलले का तुमच्याशी? आता काय म्हणतात, दिल्लीला आहे तुमचं कागदपत्र, काय उपयोग नाही. उपयोग नाही म्हणलं. मी मेल्यावर तर उपयोग होईल का? आणि नाही मग उपयोग झाला तर नाही उपयोग झाला म्हणलं. मला काही इथं उठायचं नाही आता म्हणलं. माझ्या मुलाला घेतल्याशिवाय मी उठणार नाही म्हणलं. ही तर पर्याय आहे म्हणलं. तेवढं आहे बघा माझी मागणी. दुसरं काय मग आम्हाला नाही. आमच्या हक्कासाठी आम्ही लढायला लागलो. आता 11 वर्ष झालं. आता कुठवर ग बसायचं? माझं आमचं घर बरबाद व्हायला लागलं. आम्ही अनाला मोताच व्हायला लागला. आमच्यात शेतीवाडी नाही. माझा नवऱ्याची कोण आम्हाला आमचं कष्टाचं कोण नव्हतं म्हणून. काकू, आपण बघतोय की ऊन कडक आहे. ऊन एवढं मोठं ऊन असताना पारा वाढत आहे. ह्याच्यामध्ये उपोषणाला बसणं योग्य आहे का? काय काय अवघे असो अगर नसो बघा, माझं म्हणणं आहे की कसं कसं ऊन असो अगर ताण असो, आपल्या लेकरासाठी लढायचं. निर्णय घेतला ती घेतला बघा मी. मला दुसरा पर्याय नव्हता. मी सारखं इथं आकाशवाणीत येत तर मला उडीच उत्तर आलं नाही आलं नाही आलं नाही. मग एकदाशी निर्णय म्हणलं असू द्या, ऊन असो अगर वारा असो. निर्णय घेतला मी. 15 दिवसात त्यांना दिलं. 15 दिवसात काय कळवा म्हणलं महाग घेते. तर आणि बी पुन्हा 2दा बरे आले. तर आणि बी पुन्हा काय नाही. मग काय करायचं मी? शेवटी काय करायचं? मी बसायचं का नका? मग आता काय म्हणतात अधिकारी? आता म्हणते ती बसा तुम्ही, काय काय बसायचंय ते. मी म्हणलं बसते कुठवर बसायची ती. जेव्हा तुमचं येईल तेव्हा मी तर इथनं उठणार नाही म्हणलं. तर आपण बघतोय गेली 11 वर्षापासून हे कुटुंब लढा देत आहे. आणि इथं नोकरीवर असताना नवनाथ दौलत शेंडगे यांचा इथं मृत्यू झाला होता. आणि आता इथं त्यांचा मुलगा देखील आहे आपल्या बरोबर. आपण त्याला विचारूयात. काय सांगशील तू? 11 वर्ष झालं संघर्ष चालू आहे तुमचा. काय उत्तर मिळतं तुम्हाला ऑफिस कडनं? काय पहिल्या सुरुवातीच्या काळामध्ये 1-2 वर्षाखाली असं झालं. 2016ला माझे वडील वारले. 1-2 वर्ष असं चाललं की करतो. मग मला फॉर्म अर्ज दाखल कर म्हणायचे. म्हणजे प्रतिसाद देत होते कर्मचारी. मग दाखल करायचो मी. 1-2 वर्ष त्याच्यामध्ये गेले. मग वरून काही येत नव्हतं. मग 2-3 वर्षात असं झालं, फॉर्मॅट चेंज झाला, अर्जाचा नमुना चेंज झाला म्हणून असं काही यायचं 6 महिन्याला किंवा वर्षाला. मग मला फोन यायचा. मी ऑफिसमध्ये फॉर्मॅट चेंज झाला, त्या प्रकारे मी अर्ज दाखल नंतर अजून एकदा भरायचो. नंतर मी दाखल करायचो. परत मग ते करून सुद्धा 1-2-4 वर्ष लुटून गेले. परत मध्ये कोरोना आला. कोरोनाच्या पिरियडला सुद्धा मी इथं ऑफिसमध्ये आलो तर अशी परत 1-2 वर्ष त्या कोरोनामध्ये गेले. नंतर पुन्हा अजून मी चालूच होतं माझं येणं, आईचं माझं. मग नंतर आलो तर नंतर म्हणायला लागले परत मग तुम्ही हेड ऑफिसला जावा. नंतर हेड ऑफिसच्या चक्रा मारल्यात माझे 1-2 वर्ष गेले. मी 5-6 वेळेस हेड ऑफिसला मुंबईला जाऊन आलो. मग ती लुटून गेल्यानंतर 4-5-6 वर्ष झालं त्याला लुटून जाऊन. नंतर मग आईनं एक असं म्हणले आत्मदहनाचा उपोषणाचा निर्णय घेतला होता. मग त्यावेळेस ऑफिस स्टाफनं जरा फोन केला की तुमचा काहीतरी निकाल लावता, माघार घ्या. तर त्यावेळेस बी काय असं तसं उत्तर आले आणि त्यांनी काय दखल घेतली नाही. नंतर मग आईनं एक
अजून एक वर्षभर त्यांना सवलत दिली किंवा थांबली यांच्यासाठी. मग नंतर आता आता ती निर्णय घेतलाय, तिने अटळ घेतलेला आहे आणि आता सध्या ती कुणाचा ऐकण्याच्या परिस्थितीमध्ये नाही. ती घेतलेला निर्णय आता ती म्हणते नाही मी कुणाचा ऐकणार. आता कधीपर्यंत तुमचं हे उपोषण चालू राहणार आहे आणि ऑफिस कडनं तुम्हाला काही माहिती देण्यात आलेली आहे का पुढे काय करण्यात येईल वगैरे? आता सध्या तर ऑफिसने काही माहिती दिलेली नाही. जेवढे पण आम्ही अर्ज दाखल करतो तेवढे फक्त एकच उत्तर येते की आम्ही वरी इथलं जी तुम्ही अर्ज दिलेला आहे ते आम्ही मुंबईला पाठवतो, मुंबईचा दिल्लीला पाठवतो, दुसरं काय नाही. तिकडून काय प्रत्युत्तर आले हे आम्हाला लेखी पुराव्यामध्ये आल्याशिवाय किंवा ह्या महिन्यात, ह्या दिवसात, ह्या तारखेला काहीतरी तुमचं होईल, कुठंतरी लावण्यात येईल असं ती लेखी पुरावा आल्याशिवाय आमची आई उठणार नाही, असं तिनं पक्का निर्णय केलेला आहे. काकू, मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. खरं तर आणखी डबल एकदा की ऊन कडक आहे, वय तुमचं किती आहे आणि तुम्हाला काय आजार आहे का? थायरॉइड आहे, बीपी आहे, शुगर आहे, वय 60 वर्ष आहे माझं. तरी सुद्धा तरी तुम्ही पण मी निर्णय घेतलाय. आता माघार नाही. ह्या मुलामुळेच मला आजार वाढले. तर 11 वर्ष झाले माझ्या मुलाला आणि घेतलं नाही म्हणून मला आजार वाढले. तर दुसरं काय नाही. मला वर्षाला येते तर वर्षाला मला उडूच उत्तर मिळते. ती वर्षाला येते तर उडूची नाही आणि काल नाही आणि काल नाही आलं म्हणलं की तिकडे जायचं, तिकडून म्हणते हिथं आले. मग आम्ही म्हणलं जाऊ द्या आता हे निर्णय पका आपला जे बी काय असेल ते आता आजार तर आहे जाऊ द्या म्हणून म्हणलं हे निर्णय घेतलाय बघा मी. तसं तिथं घरी मरायच्या ऐवजी इथं ऑफिस मध्ये मरते म्हणलं माझ्या मुलासाठी, म्हणून मी हे निर्णय घेतलेला आहे, पक्का निर्णय घेतलेला आहे. ऊन असू द्या, ताण असू द्या, काय असू द्या, माझ्या लेकराचा आम्ही आणायला मोताच झालेला, आम्हाला काय पर्याय नाही कुठला. मला गोळ्या औषधाला माझे 15-16 हजार रुपये त्यांची लिहिले, तीच मला पुन्हा माझी लेकरं आणि मला बघते दिल्लीत देते ती. मग काय करायचं माझ्या मुलावानी? मुलावासाठीच करायचं असतंय का स्वतःसाठी करायचं असतंय? माझ्यासाठी सुद्धा नाही, मुलावाला तर मी काहीच नाही केलेलं. आणि मग मी कसं राहायचं? मी कसं दम काढायचा? माझ्या मालकाची सर्व्हिस असताना मी कसं दम काढायचा? चलत चलत अटॅक आलेला आहे मालकाला माझ्या. चलत चलत ड्युटी करून आज शुक्रवारी घरी सुद्धा नेलेलं नाही, डायरेक्ट दवाखान्यात नेलेला आहे, दवाखान्यात नंबर घरी आणलेला आहे. मी कसं बसायचं? तर आपण बघतोय खरं तर ह्या काकूंच्या डोळ्यामध्ये अश्रू आहेत, अगदी भावनिक झालेले आहेत. आणि जोपर्यंत ऑफिस कडनं काही ठोस पावलं उचलली जात नाहीत किंवा नोकरी संदर्भामध्ये त्यांना ठोस आश्वासन दिलं जात नाही तोपर्यंत ते उपोषणाला बसणार आहेत आणि तोपर्यंत उपोषण सोडणार नाहीत, असंच या मुलानं आणि त्याच्या आईनं आपल्याला सांगितलेलं आहे. विश्व विशाल न्यूज साठी मी विशाल जगदाळे, धाराशिव.